कृष्णाने ऑफिसचा पेन तोडलाय पप्पा. कसा तोडला? मग तू काय केलं? मी त्याला एक थंब म्हणलं, मग तो थांबला नाही, सगळे पेन तोडला. माझा पेन कोणी दिला मग? त्यांनीच घेतलाय की. मग त्यांनी शोधला पेन तुमचा, मग मोडलाय. कुठं शोधलं पेन? मग वाकडे झाला, मग तुटला. आता ऑफिसला कुठला न्यायचा पेन? बेंगन बेंगन अजून जावा. बेंगनचा कलरचा पेन नाही आता माझ्याकडे. आता ऑफिसला उद्या मी कुठला पेन घेऊन जायचं मला सांग. बेंगन बेंगन तर आहे की, त्याच करेल ना बेंगनची साईड. आता माझा पेन येतो 100 रुपये. आणि मला 100 रुपये तू द्यायचं. तुझ्या बिशीतनं दे तू, पण मला एक सांग, तू मला देणार पेन किती रुपये देणार? 2 रुपयाचं नाही बाबा, मला 100 रुपये पेन पाहिजे. माझा पेन किती रुपये देता? 100 रुपये पेन. मला 2 रुपयाचं. आता पप्पाच पेन कोणाला द्यायचा? पप्पाच्या ऑफिसचा पेन कोणाला द्यायचा? तू घ्यायचा. दुसऱ्या कोणाला द्यायचा? कपाटवर लपवणार. मग कृष्ण घ्यायचं नाही, उंच नाही. हो. मग आपण लपून ठेवायचं, मग ते लपटायला मग वर ठेवायचं. त्याचा हात बी कपाटवर राहायचं. मग तो मोठी खर्ची घेऊन आला, मग नाही झालं. नाही, आपण लपवून ठेवायचं. मग वर ठेवायचं नाही त्याला. आणि तुझा पेन कुठं आहे मग शाळेतला? कपाट मध्ये ठेवलाय. मग माझा पेन तू घेऊन जात जा. का कौती? मग काय म्हणते टीचर? पेन घेऊन का पप्पा चालय? अभ्यास करायचा पेन्सिल घेऊन. पेन्सिल खायला मागते काय तुला? नाही, खरं खरं सांगायचं. खरं मी खरं नाही बोलत. काय नाही, डबा मोकळा आहे. आता आपण जीवूया. जीवूया का? आता मेव बघत जीवूया. मेव बघत जीवूया. जीवूया का मेव बघत? मोकळा आहे डबा आता. असू दे, पडू पडू मोकळा आहे. चांगलं अंगाव कालवण थोडंसं निंजा काय आहे का शिंदे? पण खाल्ली बस. निंजा थोडी बघा.